नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. सेवेला सेवक झालो, सेवेला सेवक झालो, शेवटपर्यंत असं चालू राहणार. त्याच्यामुळे काय काळजी करायची. भाव धरून यावाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. सर्वांच्या पाठ काय म्हणतात बाबा. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. नाथ बाबा म्हणतात, जर भावाने ज्ञानेश्वरी वाचली तर काय होईल. भगवान परमात्मा स्वतः कृपा करेल. आणि कोण सांगतंय. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनी. साक्षात भगवंताच्या मुखातून बाहेर निघाली श्रीमंत भगवद्गीता. पण काय म्हणतात. श्री गीता हा प्रश्न अर्जुनी, तेची ज्ञानेश्वरी वाची भयकळी काळाचे नाही तया. नाथबाबा म्हणतात, ज्ञानेश्वरी जर अंतःकरणातून महाराज वाचली, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भयकळी काळाचे नाही तया.
एकदा जर ज्ञानेश्वरीचा व्यासंग केला तर महाराज त्याला काळाची देखील भीती नाही असं नाथबाबा म्हणतात. आणि शेवटी हे सर्वसामान्य जड जीवन उपदेश करतात, म्हणतात एका जनार्दनी संशय संडोनी. जर आपल्या मनामध्ये जर संशय असेल, संशय बाजूला काढा आणि काय करा, दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुने श्री विठाला विठाला प्रमाणे चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि भगवान भैरवनाथाचा उत्सव. आणि मला असं वाटतं हे 42 वर्ष आहे. 3 तप्तर होऊन गेली, हे 4था तप्त. आणि हा नामयज्ञ सोहळा चालत असलेला आज 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा ज्यांच्याकडून माझी आली असे माझे परमस्नेही आदरणीय भीमाजी इंगरे साहेब असतील किंवा आपल्या गावचे सरपंच बांगर साहेब असतील, त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गावात कीर्तनाची एक सेवा हवी आहे. गेल्या वर्षी साहेबांनी मला फोन केला होता, पण कुठल्याही गोष्टीला योग यावा लागतो. हा नामयज्ञ सोहळा चालत असलेला हा 4था दिवस. या कीर्तन सेवेसाठी आळंदीचे माझे गुरुबंधू असतील. आता प्रत्येकाचा नाम उल्लेख करणं मग आपला परिचय पण महाराज नाहीये, पण शेवटी नक्की तुमच्या नामाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासोबत आलेले आदरणीय गायनाचार्य वासुदेव महाराज पाटील, पुरुषोत्तमजी कर्जाळे असतील, आणि विशेष करून ज्या महाराष्ट्राला पकवाजाचा वेळ लावणारे असे आदरणीय वंदनीय सुभाष देशमुख गुरुजी. ह्या महाराष्ट्रामध्ये जर पकवाजाचा नाद कोणाच्या हातून गोड निघाला असेल किंवा नाव झालं असेल असे सुभाष देशमुख गुरुजी यांचे परमशिष्य आमचे ज्वलक मित्र आसाराम महाराज सागळे अहमदनगरून आलेत महाराज कार्यक्रमासाठी. योगायोग कसा बघा, एखाद्या गोष्टीला मग सांगितलं एखाद्या गोष्टीला योग यावा लागतो. आवाज असा हे करतोय, असं क्लिअर येत नाही. रिटर्न कमी करा आणि आवाज द्या, थोडासा राहू द्या. हा थोडा द्या अजून. हॅलो राहू द्या. कुठल्याही गोष्टीसाठी योग यावा लागतो महाराज. आज खरंच परम योग्य आहे. आदरणीय महाराजांचं नाव महेंद्र महाराज राजगुरु यांनी खूप सुंदर. मला असं झालं की जेवढे गाणारे चांगले, एवढे वाजवणारे चांगले, आणि तुम्ही श्रोते पण. तुमच्या प्रत्येक आवर्तनाला मी तुमच्याकडे सर्वांकडे पाहतोय, तुमचे प्रत्येकांच्या माना हलतात असे श्रोते पाहिजेत. नाहीतर इथं आल्यानंतर आम्ही बोलत राहतो आणि नंतर असं कळतं की कीर्तन आपण स्वतःला सांगून चाललोय. असं काही होतं. मी राहिलेला 1 तास शिकवते. 1 तास उरला दयानंद महाराज. हा मग आता काय करायचंय, राहिलेल्या 1 तासामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक सूचना देतो. सूचनेचं कारण असं आहे, हा धर्ममंडप आहे. धर्ममंडपात आल्यानंतर महाराजा ठिकाणी आपण काय येतो, कारण आपल्याकडून नामस्मरण घडावं म्हणून. इथं काही झोपत आलेले तर बाबा नाही. काय येतो, कारण धर्ममंडपात बसण्याचं भाग्य प्रत्येकाला लाभत नाही महाराज. पण आपल्या सर्वांचं खरंच भाग्य आहे आपण या धर्ममंडपात आलो. सर्वांना सूचना अशी आहे, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस 2 हात जोडायचे आणि टाळी वाजवायची. आणि दुसरं एक, जेव्हा जेव्हा एखादा गायक सुंदर अशी चाल म्हणे त्यावेळेस काय करायचे, त्या गायकाला टाळी वाजून प्रोत्साहन द्यायचे. का द्यायचे त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. एखादी कला अवगत करणं एवढं सोपं आहे का बाबा? एखादा पकवाजाला जर कीर्तनात पकवाज वाजवायचा आहे त्याला किती वर्ष तपस्या करावं लागते माहिती का? आता जर माझ्यासोबत चला आळंदीला, संध्याकाळी 10 वाजले ना इंद्र साहेब, त्या इंद्राणीच्या काठावरती बघा लहान लहान मुलं अशी बारीक बारीक, जे वय खेळायचंय ते वय त्या कला शिकण्यात घालतात. रात्र प्रॅक्टिस करतात, तेव्हा असं वाजतं. एवढं सोपं आहे का? ते नाही सोपं. का सोपं नाही बघा, ज्यावेळेस प्रॅक्टिस करतो ना एखादा विद्यार्थी, त्या बोटातून असं अक्षरशः रक्त वाहतं. म्हणून आपण काय करायचं, का रक्त वाहतं? कारण तेवढी प्रॅक्टिस असते. एखादा बोल जर मी आता म्हणून दाखवला, आमचे गुरुजी वाजवते, तुम्ही वाजव, दोघांनी तरी काय हरकत नाही.
मला काय त्यातलं एवढं कळत नाही, पण प्रयत्न करतो मी बरं का. बघा, एखादा जर बोल स्पष्टपणे काढायचा तर दिवसाची रात्रचा दिवस करायला लागतो, एवढं सोपं नाही. 8-8, 10-10 तास, 12-12 तास प्रॅक्टिस करणारे आहेत विद्यार्थी, तेव्हा कुठं तरी ते वाजवता येतं. आमच्या गावाकडं एक व्यक्ती 300 बोल शिकला. किती महाराज? 300. आणि भजनात बसवलं त्याला धागिनात पण वाजवता येत नाही. का? कारण ही संगत केल्याशिवाय पण येत नाही. तेवढी प्रॅक्टिस जरी किती केली, जर एखाद्या पावसामध्ये जर गारा पडतात ना पत्र्यावर, तुमच्याकडे आता पुणे जिल्ह्यात पत्रे राहिले थोडे, आमच्याकडेच पत्रे, कारण मग तुमच्यावर खरंच भक्त ज्ञानोबा आणि तुकोबारायची कृपा आहे. 20 वर्षापूर्वीचा काळ आठवा आणि आत्ताचा काळ आठवा. ज्ञानोबा तुकोबाराच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि त्यांचेच खूप कार्य आहेत आपल्यावरती. बघा, का बोलाची स्पष्टता निघते मी तुम्हाला ते सांगतोय. 8-8, 10-10 तास प्रॅक्टिस केल्यानंतर निघतो एक मुकडा. मी म्हणेल महाराज दोघे वाजवतो सोबत सोबत. बघा, कतडे तागेनं धिकड तागेनं धिकड 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 तागेनं कतडे तागेनं दा कतडे तागेनं दा कतडे तागेनं. तुमच्यासाठी महाराज सांगतो तुम्हाला काय, जसं काय आपलं खेळमेळ वातावरण असतं, एवढं टेन्शन घ्यायचं नाही. येते येते तुमचं वातावरण मला कळतंय, तुम्हाला येते, काळजी करू. मला त्यातलं काही कळत नाही. आपलं दिन दिन तिथं धागे तिथं घे तिथं कधी तागे न तिथं तिथं कधी करणं धा तिथं कधी करणं धा तिथं कधी करणं धा. वा वा वा, हे झालं वादकांचं. गायकांचं महाराज मी तुम्हाला सांगतो, ब्रह्ममुहूर्त कोणाकोणाला माहिती. इथं वर हात वर करा बरं, जवळजवळ सरांना. ह्या परिसरात मला माहिती आहे सगळे श्रोते खूप तज्ञ आहेत महाराज, कारण त्यांनी माझ्यासारखे असे बरेच महाराज संपवले, कारण त्यांचा अभ्यास आहे परिसरामध्ये. भगवान परमात्म्याच्या कृपेने खरंच तुम्ही भाग्यवान आहात. मी गायकाचं सांगत होतो, गायनाचा रियाज करायचं म्हटलं की ब्रह्ममुहूर्त उठायला लागतं आणि तेव्हा 6चा रियाज करायला लागतो, ओंकारचा रियाज करायला लागतो. आता हे रात्री 3-3 वाजले तेव्हा त्यांचा आवाज वरती जातो. आता माझा थोडा आवाज बसलाय, आता मलाही खूप हौस आहे वरती जायची. पण ऐका, आमचे पाटील महाराज असतील, पहाटे 3 वाजता उठायला लागते, रियाज करायला लागतो, तेव्हा कुठं आवाज लागतो. आणि आपण एखादा श्रोता बसतो आणि म्हणतो त्याचा आवाज थोडासा वरती गेला पाहिजे होता. किती? थोडासा. मी म्हणतो त्याच्याकडे माईक द्यायचा आणि त्याला म्हणायचं फक्त 5 मिनिटं इथं राहून बोल किंवा गायन कर. जमेल का बाबा? का जमत नाही? कारण त्याच्या पाठीमागं महाराज तपस्या आहे. ते दिवसाचा रात्र करतात, रात्राचा दिवस करतात, तेवढी प्रॅक्टिस करतात. म्हणून मी सुरुवातीला सूचना देतोय, जेव्हा जेव्हा एखादी चांगली चाल होईल त्यावेळेस तुम्ही काय करायचं? टाळे वाजून कौतुक करायचं. विठाला 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 भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी आवाज कृपा करी हरी तयावरी. मला मोकळा आवाज करा थोडासा. वारकरी संप्रदायामध्ये 750 वर्षापूर्वी एक महाराज भगवान परमात्म्याने अशीम कृपा झाली आणि ज्ञानोबा यांच्या रूपाने आपल्याला एक रत्न भेटलं. महाराज स्वतः भगवान परमात्म्याने अवतार घेतला आणि 375 वर्षापूर्वी महाराज आपले वडील बाप म्हणून साक्षात भगवान परमात्मा नामदेव रायांच्या नंतर तुकोबा रायांच्या रूपाने आपल्याला भेटला. का भेटला बरं? हा जो जीव आहे हा नास्तिकवादाकडे चालला आणि त्यावेळेस नास्तिकवाद आणि आस्तिकवाद असे 2 प्रकार होते महाराज. असं समजायचं काहीही कारण नाही की संतांच्या काळामध्ये नास्तिकाचा भरणा कधी होता. तसाच विचार केला, हा गप्पा मारू नका, इकडे बघा, इकडे मी तुम्हाला प्रमाण देऊ का? गप्पा का नाही मारायच्या कीर्तनामध्ये? देऊ का? कीर्तनी बडबड करील जो कोणी. मग पुढचं आहे का? जे आता बोलतील 1 तास, बेंडूक होनी येईल जन्मा. मग आता तुम्ही ठरवा बेंडूक व्हायचं की मनुष्यवनीमध्ये राहायचं. त्याच्यामुळं तुमचे सर्वांगाचे कान करून कीर्तन. मला एखादा प्रश्न असेल कीर्तन जरा नक्की विचारा, तुमच्या शंकेचं नक्कीच मी निवारण करण्याचा प्रयत्न करेन. असं समजायचं काहीच कारण नाही. थोडा आवाज द्या की संत असताना ह्या वारकरी संप्रदायामध्ये संत असताना नास्तिकाचा भरणा काही कमी नव्हता. बघा, ज्ञानोबारायांना त्रास देणारे ब्रह्मबद्ध कुठले हो? त्यांना कुठून आणलं होतं विकत वगैरे? ते पण आळंदीचीच. तुकोबारायांना काठीने मारणारे मुंबाजी कुठले?
कुठले? बर, नाथ बाबांच्या अंगावर थुंकणारा यवन कुठला होता? त्याला पाकिस्तानातून आणला होता असं समजायचं काही कारण नाही. ज्यावेळेस संत होते त्यावेळेस अधिकच नास्तिकांचा भरणा होता. काय संतांनी सहन केले महाराज. एवढं सहन करत असताना तुकोबाराय म्हणतात, आम्ही आलोय कशासाठी? कारण हा जो जडजीव आहे हा काय करत होता महाराज? नाशाकडे जात होता. आणि विचार महाराज केल्यानंतर संतांनी विचार केला आणि भगवंताने ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस ज्ञानोबारायांच्या रूपाने आपल्याला आई मिळाली आणि तुकोबारायांच्या रूपाने आपल्याला बाप मिळाले. तुम्ही संत माया बाप कृपावंता, ओ तुम्ही संत माया बाप कृपावंता, कळत नसेल तर परत सांगू. कळते ना? हा इंद्र साहेब लक्ष द्या. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. कारण हा जड जीव आम्हाला कुठेतरी नास्तिकवादाकडे चालला होता. बघा ह्या मनीष योनीमध्ये आल्यानंतर मीमांसा करताना भगवान परमात्म्याने खूप सुंदर चिंतन केलं. ज्यावेळेस 84 लक्ष योनी महाराज भगवंताने बनवले त्यातली 83,99,999 आणि महाराज सगळे योनी बनवल्यानंतर भगवान परमात्म्याला वाटलं सगळे योनी बनवलं आपलं नाव घेणार कोणीतरी पाहिजे. आपलं नाव घेणार कोणीतरी. महाराज एकदा सेट करायला काय होतं हे डिस्टर्ब झालं विक्षेप आला की मग सगळं विषयांतर होतं किंवा विसर होतं. विठाला 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 या मनुष्य एवढीच मीमांसा करताना महाराज भगवान परमात्म्याने विचार केला म्हणजे माझं नाव घेण्यासाठी कोणीतरी भाव आहे, माझं नामस्मरणात कोणीतरी हवंय. मग भगवान परमात्म्याने हे हा 5 आता तो काय केलं नरदेह बनवला. पण का बनवला? त्याला सगळे इंद्रिय दिले. इंद्रिय हात पाय का डोळे मुख बोलाया वचन तेने तो जेडसी नारायण नासे जीव पण भवरोग. भगवान परमात्म्याला असं वाटलं हा जीव काय करेल? विठाला 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 विठाला. असं तुम्ही काय करा, जे माईक शिट्टी मारतात आवाज कमी करा. असं मोकळं म्हणा ना, मोकळं जवळ जाऊन म्हणलं तर काय नाही, पण त्याला हात लावून शिट्टी मारते. थोडा आवाज द्या मला, थोडा रिटर्न द्या. हॅलो हॅलो, थोडा बेस द्या, बेस करण्याचा आवाज कमी करून बॉक्सला आवाज द्या. हॅलो हॅलो, हा ठीक आहे, राहू दे. महाराज भगवान परमात्म्याला असं वाटलं की माझं नामस्मरण करणारा कोणीतरी हवंय. हा नरदेह बनवला. किती येऊन फिरत आलो आपण. कबीर महाराज खूप सुंदर चिंतन करतात. कबीर महाराज म्हणतात 184 फेर फिरत. किती येऊन फिरलो आपण? 84 लक्ष. सुंदर नरतनु पाया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया. राम भजन एक सारखा आवाज. राम भजन को दिया कमल मुख राम भजन को
आणि आईच्या उदरामध्ये असल्यानंतर बघा तुम्ही काय म्हणताय, हा काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. आईच्या गर्भात असल्यानंतर हे उलट असते. हा जो जीव आहे ना उलटा असतो आणि त्या घाणीमध्ये असतो महाराज. पण देवाला विनंती करतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे भुगभुनी. देवा एकदा या नरकातून बाहेर काढा. मग काय करेल, आठवीन पाय हा माझा नवस रात्रणी दिवस पांडुरंगा. काय करशील देवा, एकदा या नरकातून बाहेर काढलंस ना, काय करेल, तुझं नामचिंतन करेल. बरं कधी कधी नाही, रात्रंदिवस करेल. आणि जसं जन्माला येतं महाराज ते रडायला चालू करतं. आणि रडतं कसं आजी लहान बाळ, कसं रडतं ते कवा 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 म्हणतो. देव त्याला विचारतो, आता 2 मिनिटापूर्वी बोलला तू, तुझं नामचिंतन करीन. ते म्हणते कवा कवा. बघा लहान बाळ आई म्हणतं का हो कधी जन्माला आल्यानंतर? बरं कधी पप्पा म्हणतं का? काय फेडाले आपल्याकडे माहित नाही. मम्मी आणि पप्पा काय का तुम्ही गोड ऐकणार आहेत म्हणून सांगतो. कर्नाटकमध्ये मम्मी या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती कुणाला? एका मृतदेहाला मम्मी असं म्हणतात. आणि आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या आईला मृत करतो आणि आईला आपण मम्मी म्हणतो. काय म्हणतो? मम्मी. आई हा शब्द किती गोड आहे हो, तरी आपण तिला मम्मी म्हणतो. बाबांना आपण काय म्हणतो? पप्पा म्हणतो. आणि आपली ही संस्कृती आहे महाराज. बघा हा नरदेह मिळाला महाराज. भगवान परमात्मा त्याला विचारत असतो. भगवान परमात्मा म्हणतो मन ना नामस्मरण घे ना. ते म्हणतो कवा. आता 2 मिनिटापूर्वी बोलला. ते म्हणतो कवा. तो तुम्हाला असं वाटतं ते मला मम्मी म्हणताय पप्पा म्हणताय, काही म्हणत नाही. त्याला देव विचारत असतो आणि ते उत्तर देत असतं. असा हा नरदेह एवढा बैमान जीव आहे महाराज, लक्षात ठेवा. आणि जन्माला आल्यानंतर पुन्हा काही दिवसानंतर महाराज तीच नास्तिकवादी तयार होते आणि देवाच्या अस्तित्वावरच काय करतो तो? संशय घेतो. देवच नाही, देव ही संकल्पनाच खोटी आहे. देव संकल्पना खोटी, देव अस्तित्वात नाही. पण ऐका, देवाचं अस्तित्व तुम्ही आम्ही ठरवणारे कोण आहात? प्राणांगणामध्ये एखादं लहान बाळ खेळते आणि त्याची आई घरामध्ये आहे. जेव्हा ते बाळ बाहेर खेळते, आईशिवाय खेळते की आई आहे म्हणून खेळते? तुम्हाला मराठी कळते ना? इंग्लिश मध्ये बोलू, मला ते पण येते. जर त्याची लहान बाळ अंगणामध्ये खेळते याचा अर्थ असा त्याची नक्कीच त्याची आई आहे. पण ऐका पुढचं ऐका. जसं त्या लहान बाळाचं दिसणं त्याच्या आईचं असणं आहे, तसं आपलं पण आहे महाराज. ही आपलं दिसणं हे देवाचं असणं, याच्यात कोणी संशयच घ्यायचा नाही. विठाला विठाला नास्तिकवाद आणि आस्तिकवाद या 2 गोष्टी महाराज संतांच्या काळात सुरू झाल्या. आणि देवाला दिलेल्या तोंडानेच महाराज हा मनुष्य काय म्हणू लागला? देव नाही. आणि प्रत्येक ठिकाणी जायचा देव. कुणी जर म्हणला महाराजांवर, महाराज तुम्हाला काय कळतं? देव दाखवा म्हणायचे. देव काय दाखवण्याची गोष्ट आहे का? देव ही अनुभवाची गोष्ट आहे महाराज. देव ही जाणण्याची गोष्ट आहे. आणि तो रोज असं नास्तिकवाद सुरू झाला. देव नाही देव नाही त्यांनी सुरू करायचं. बघा पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक दांडेकर मामा आणि त्यांच्या हाताखाली एक असा नास्तिकवादी एक विद्यार्थी होऊन गेला. आणि त्यांनी सांगायचं, त्यांनी एवढं सुंदर भाषण केलं. तर प्रत्येक विचारलं देव आहे का? ते मला देवी संकल्पनाच खोटी आहे. आणि एक त्याला एक सुंदर भाषण केलं आणि त्याला विचारलं, बाबा तुम्ही आता खूप काय सुंदर बोललात. त्याला आनंद झाला. जे काय त्याला जर कौतुक केलं ना खोटं, त्याला भरपूर आनंद होता. माणसाचं खरं कौतुक करावं, खोटं कौतुक करायचं नाही. त्याची काय अधोगती होती, त्याची प्रगती होत नाही. एखादा चुकला तर चुकला म्हणून सांगितलं पाहिजे. त्याला आनंद वाटला आसाराम महाराज. त्याला वाटलं काय सुंदर बोललो, वा वा. त्याचं कौतुक केलं आणि कौतुक केल्यानंतर महाराज त्याला एवढी छाती फुगून आली. मी एक प्रश्न विचारला, म्हणलं बाबा तुम्ही आत्ता जे बोललात काय सुंदर बोलला तो, हे कसं शक्य झालं? त्याने दिलं उत्तर, घरी घेऊन जा. ते म्हणलं देवाचीच कृपा. पण तो आस्तिकवादी आहे का नास्तिकवादी हो? तो पण आस्तिकच आहे. बघा ज्ञानोबायांच्या याच्यावर ज्ञानोबारायांनी एक सिद्धांत मांडला. ज्ञानोबाराय म्हणतात, देखे मनुष्य जात सकाळ स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे चिठाई. ज्ञानोबाराय म्हणतात ह्या जगामध्ये कुणीच नास्तिक नाही. का म्हणावं? ज्ञानोबारायांचं अंतकरण आईच आहे महाराज. जरी एखादा बिघडल्यासारखं केलं तरी ज्ञानोबाराय त्याला नास्तिक म्हणत नाही, आस्तिक म्हणतात. का?
का आस्तिक म्हणतात त्याच्या पाठीमागचं कारण आहे. ज्ञानोबाराय म्हणतात या मनुष्य योनीमध्ये जन्माला आल्यानंतर त्याला दुसरं काहीच नाही. देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील. त्या मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर स्वभाव काय स्वभाव तर स्वभावाचं भजन करणे. ठीक आहे एखादं बिघडलं असेल पण त्याचा स्वभाव काय हो देवे दिला देहा भजना गोमा सकाळपासून कुणीच काही खाल्लं नसेल अशी अपेक्षा करतोय नसेल ना उपवास असेल ना सोमवार वगैरे सर्व ना पण दुपारी सोडलाय असेल त्याच्यामुळे असं कंजूशी करू नका. टाळी ह्या धर्ममंडपात वाजवलं तर त्या टाळीचं महत्व आहे. बाहेर कुठं टाळी वाजलं तर तुम्ही बघून घ्या का टाळी वाजवली का टाळी इथं वाजवायची त्याचं कारण आहे मला. टाळा टाळी लोपला नाद टाळा टाळी लोपला टाळा टाळी लोपला अंगो अंगी मुरला बाहेर बाबा कुठं टाळे वाजले लोक नावं ठेवतील. इथं आल्यानंतर महाराज मनसुक्त आनंद घ्यायचा. का आनंद घ्यायचा या रे नाचो प्रेमानंदे. इथं बरं का रामनामाचे या छंदे कुठं इथं बाहेर नाही. बाहेर नाचलं लोक नावं ठेवतात महाराज. बघा आपलं काय चालायचं कीर्तन मग कीर्तन दुसरं काय चालणार आहे. मनुष्यवनीमध्ये आल्यानंतर महाराज ज्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यासाठी देह दिलाय तीच महाराज काय म्हणत होते त्याच मुखाने म्हणतात की बाबा हा देह दिलाय खरा पण देवाचं अस्तित्व नागलं काय कारण नाकारू लागले. पण ऐका भगवान परमात्मा नाही असं ठिकाणच नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला आणि आपल्यामध्ये पण आहे बघा आपल्यामध्ये भगवान परमात्मा आहे की नाही. हृदय मंदिरे शोधुनी पाहे हृदय शोधुनी पाहे हृदय मंदिरे शोधुनी पाहे हृदय मंदिरी शोधुनी पाये. अजून पण मला अशा पाहिजेच टाळ्या मिळत नाही. याचा अर्थ तुम्ही एकतर जेवण केलं नाही किंवा तुम्ही दिवसभर काम करून हा शेतीचा भाग आहे जमले असतील
तसं काही काळजी करू नका. का काळजी करू नका म्हणतोय, का तुम्ही कंटाळा करू नका म्हणतोय? ऐका, एक व्यक्ती बसमध्ये बसला, बरं का इंदुरी साहेब, एक व्यक्ती बसमध्ये बसला, तिकीट काढलं त्याने, तिकीट काढलं आणि महाराज परत उतरला खाली आणि दुसऱ्या बसच्या बाजूला जाऊन लपला. कंडक्टर आले, कंडक्टरला काय कोण बसलं, काय तिकिटाचे पैसे मिळाले, बस निघाली. बाबांसारखे व्यक्ती आले, त्याला विचारलं, अरे बस गेली ना? त्याने सांगितलं, कसं कंडक्टरला फसवलं? म्हणजे काय झालं? म्हणजे मी त्या बसचं तिकीट काढलं आणि बसमध्ये गेलोच नाही. कोणाचं काय गेलं? तिकिटाचे पैसेही गेले, हा, तिकिटाचे पैसेही गेले, बसही गेली. कोणाचं काय गेलो? तो खबर ऐकून सुंदर, ज्याचे त्याने अनहित केले, तेथे काय कुणाचे बघेले. नका वाजवू काळी, आमचं काही जात नाही, महाराजाचं काही जात नाही. महाराज येतात 2 तास बोलतात. लोह परिसासी रुसले, ते सोनेपणाचे मुकले. लोह परिसासी रुसले, ते सोनेपणाचे मुकले. ज्याचे त्याने अनहित केले, तेथे काय कुणाचे बागेले. तेथे काय कुणाचे बागेले. आता कळालं आपलं काहीतरी जाते बरं का. माणूस देताना कधी विचार करतो का? देताना विचार करतो ना, पण घ्यायचं म्हणलं तो विचार करत नाही. बघा मी आता सांगितलं, तेथे काय कुणाचे बागेले. त्यांना कळालं महाराज आपल्यालाच बोलतात, म्हणून त्याने टाळ्या वाजवल्या. विठाला विठाला भाव धरून यावाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. वारकरी संप्रदायामध्ये गगन एवढं महाराज एक व्यक्तिमत्व होऊन गेलं. वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर. महाराज धुंडा महाराजांचा इतिहास जर पाहिला, दररोज पहाटे 4 वाजता आळंदीमध्ये पाठ होते. बाबांना एखाद्याच माहित असेल तुम्हाला. आणि त्या काळी लोक जे आपले गव्हाचे वगैरे पोते असतात ना, तुम्ही काय म्हणता त्याला, गोणी, थोडा भाषेचा थोडा बदल असू शकतो, ती गोणी गटरावर टाकायची आणि तिथं बसून महाराज ज्ञानेश्वरीवर चिंतन श्रवण करायचे. त्यावेळेस असं म्हणतात, बाबांच्या पाठाला 500 लोक होते. कधीच सांगतोय मी, जवळजवळ 30 वर्षापूर्वीची गोष्ट. कालांतराने बाबांनी रोज आपलं उठावं, तेच दिनचर्या बाबांची. पण महाराज त्यांच्यावर ज्ञानोबरायांची असीम कृपा होती. ज्ञानोबरायांची एवढी कृपा होती महाराज, कालांतरानं हा देह थकला. देह थकल्यानंतर बाबा बसल्या बसल्याच आपल्या ठिकाणी ज्ञानेश्वरी चिंतन सांगू लागले. पण कसं असतं, हा आस्तिकवाद नास्तिकवाद, भगवंताची कृपा, ह्या वेगळ्या गोष्टी. बघा बाबांच्या जीवनामध्ये असा नेम होता, एकदा जर ज्ञानेश्वरीचं चिंतन संपलं की उरलेला 1 तास बाबा कुणाला जर शंका असेल ते प्रश्न विचारायचे. बाबा जागेवर पडून काही दिवसानंतर बाबांना उठवत नव्हतं, आंघोळे करायची नाही आणि पडल्या ज्ञानेश्वरी सांगायची. पण महाराज एक विचित्र मनाचे लोक खूप वेळ काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही. आता आम्हाला प्रश्न विचारतात, महाराज तुमचं लग्न झालंय का? काय संबंध आहे का? तू कशाला आलता? कीर्तन ऐकायला. झाला असेल. बाबा तुम्ही कसे आले? हा एवढं ठीक आहे. तुमचं लग्न झालंय का? मुलगी बघितली का? आमचं लग्न झालंय, आम्हाला 2 मुलं पण आहेत. लक्षात ठेवा, हे विचारायचं नाही. परमार्थात काय शंका आहे ते विचारायचं. ते काय तुमच्या सोबत येणार नाही. त्या व्यक्तीनं बाबांना प्रश्न विचारला, ज्ञानेश्वरीचं चिंतन झालं. कोण काय विचारलं सांगता येत नाही बाबा. बाबांनी ते खांबाला टेकून बसल्यानंतर त्याचा नंबर आला आणि त्याने प्रश्न विचारला. म्हणे, बाबा मनामध्ये एक शंका आहे, विचारू का? बाबा शंकेचं निरसन करण्यासाठी 1 तास द्यायचे. त्या व्यक्तीने प्रश्न विचारला, आतापर्यंत तुमच्यासारखी ज्ञानेश्वरी कोणी सांगेल की तुमच्या नंतरही कोणी ज्ञानेश्वरी चिंतन करेल, यात काही शंका नाही. पण बाबा माझ्या मनात एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? त्याने मला विचारू. विचार. त्या व्यक्तीनं प्रश्न विचारला, बाबा ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ आहे, त्याला आंघोळ न करता त्याला स्पर्श करावा,
कोण म्हणतंय? तो नास्तिक विचाराचा व्यक्ती म्हणतोय. पण महाराज धुंडा महाराजांनी दिलेलं उत्तर खूप गोड आहे का? धुंडा महाराज काय म्हणत बघा, काय वेडा मनुष्य रे हा, काय प्रश्न विचारतोय, पण तरी पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देणार. धुंडा महाराज म्हणतात, हे बघ, जसं लहान बाळाला आईचं दूध पिण्यासाठी आंघोळीची गरज नाही, तशी ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिचं स्तनपान करण्यासाठी मला आंघोळीची गरज नाही. ही ज्ञानोबरायांची कृपा आहे महाराज. कृपा आणि आशीर्वाद वेगळा. बघा ज्ञानेश्वरी सारखं महाराज, आपण ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन करण्यासाठी कुठं जायची गरज नाही. ज्ञानोबरायांचे ज्ञानेश्वरी घेऊन या आणि ज्ञानेश्वरीचं रोज दर्शन करा. साक्षात ज्ञानोबा त्या ठिकाणी प्रगट असतात महाराज. तुकोबारायांचं दर्शन घेण्यासाठी कुठं जायची गरज नाही महाराज. तुकोबारायांच्या गाथ्यात दर्शन घ्या, त्या गाथेमध्ये तुकोबारा आहेत. नाथ महाराजांचं भागवत घ्या. संतांना शोधण्यासाठी कुठं जायची गरज नाही. बघा धुंडा महाराजचं उत्तर ऐकून महाराज त्या मनुष्याने महाराज लोटांगण घातलं. कृपा वेगळी, आशीर्वाद वेगळा. महाभारतामध्ये पितामह भीष्म यांचा आशीर्वाद रूपी महाराज प्रसंग दृष्टांत बघा किती गोड आहे. दृष्टांत सांगण्यापूर्वी महाराज मी त्या पितामह भीष्मांचा अधिकार सांगतो. तो भीष्म गंगानंदनो महाप्रतापी तेजस्वी भानु गज पंचाननु कर्णवीरू. काय म्हणतात ज्ञानोबराय? ज्ञानेश्वरी मध्ये जर फक्त अर्जुनानंतर जर कुणाचं वर्णन केलं असेल तर ज्ञानोबरायांनी कुणाचं केलंय महाराज? पितामह भीष्म यांचं वर्णन केलं. ज्ञानोबराय म्हणतात, तो भीष्म गंगानंदनु महाप्रतापी तेजस्वी भानु रिपगजो पंचाननु कर्णवीरू. हा काय म्हणतात बघा. पितामह भीष्मांचं शौर्य कसं होतं महाराज बघा. एका दिवशी 8 वर्षाचे असताना महाराज तुराटीचा बाण केला. तुराटी कळती का तुम्हाला? कळत असेल. नवीन पोरांना काय कळायचे? तुराटी उलटी उगवते तीच ना, बरोबर आहे. तिला खाली शेंगा लागतात ना, वर लागतात, म्हणजे सगळ्यांना माहिती. तुराटीचा धनुष्य बाण केला महाराज भीष्माने आणि खेळायला निघाले. बघा नाव्याच्या पोरानं काय करावं? आपले ते नाव्याचं काम शिकावं. शेतकऱ्याच्या पोराने महाराज ते नांगर कसा चालतो ते पाहावं. क्षत्रियाच्या पोराने तलवार कशी चालवायची. आणि महाराज पितामह भीष्म तुराटीचा धनुष्यबाण केला आणि खेळायला निघाले. आणि खेळायला निघाल्यानंतर महाराज गंगेच्या कडेला गेले आणि कडेला गेल्यानंतर महाराज तुराटीचा धनुष्यबाण केला आणि गंगेच्या प्रवाहामध्ये मारला. महाराज तुम्हाला सर्वांना सांगून जातो, भारत देशामध्ये नवे तर विचार जर केला तर देशामध्ये म्हणता येईल गंगे एवढा प्रवाह कुठल्याच नदीचा नाही महाराज. पण पितामह भीष्मांचं सामर्थ्य बघा. तुराटीचा धनुष्यबाण केला आणि महाराज त्या गंगेमध्ये मारला आणि महाराज गंगा जागी स्तब्ध झाली. आणि आशय पितामह भीष्म महाभारतामध्ये दुर्योधनाला असं वाटलं ते खातं आपलं आणि गातं पांडवांचं. कोणाला वाटलं? महाभारतामध्ये 10 दिवस झाले महाराज युद्ध सुरू आहे बरं का महाराज. आणि त्या दुर्योधन महाराज शेवटी दुर्योधनच महाराज, त्यासारखा दुसरा दुष्ट कोणी नाही. मी त्याला कधी दुर्योधन म्हणतो, मी त्याला दुर्योधन्या म्हणतोय का? मला त्यासारखा दुष्ट मी कधी पाहिलं नाही. 2 लोकांचं नाव मी कधीच आदराने घेत नाही. एक तो रावण्या आणि दुसरा दुर्योधन. काही उपयोग नाही त्यांचं नाव घेण्यात. मला ज्याचे कर्म चांगले त्याचं नाव घेण्यात काय मजा आहे का बाबा? का नाही? महाराज त्यांनी उठला आणि पहाटे गेला दुर्योधनाच्याकडे, पितामह भीष्मांकडे गेला आणि त्यांनी सांगितलं, पितामह भीष्म खाता कण गेला आणि गाथा येतलेला. ते म्हणे काय झालं? 10 दिवसापासून आपलं युद्ध सुरू आहे आणि एकही पांडव मरू नये, आपले ढिगांची सैन्य मेलं. मला आमच्या पक्षात असलेला संशय, आजकाल पक्षात बी खूप अवघड झाले. रात्री झोपताना जर एखादं भाषण ऐकलं सकाळी वाटतं दुसऱ्याच पक्षात असते. त्याच्यामुळं कुणाच्या नादी लागू नका. हा पक्ष चांगला आहे, आमचा पक्ष चांगला आहे, कुठं बदलत नाही काही नाही बरं का महाराज. हा या पक्षात या, आमच्या तिकडे जाऊ नका. कुणाचं काय घेणं देणं नाही आपल्याला. मी कुठल्याही पक्षाचा नाही, पण हा जो पक्ष आहे हा पक्ष अतिशय चांगला आहे. इथं उद्धाराचं साधन आहे महाराज. आणि ते दुर्योधन गेला आणि पितामह भीष्म टेन्शन आलं महाराज. म्हणजे एवढं प्रामाणिकपणे सेवा करून देखील, एवढं प्रामाणिकपणे युद्ध करून हा आपल्यावर संशय घेतोय. महाराज म्हातारा खूप सामर्थ्यवान होतं महाराज. त्याने जरा प्रतिज्ञाच केली. म्हणला प्रतिज्ञा अशी केली, उद्या संध्याकाळ सूर्यास्त होईपर्यंत एक तरी पांडव मारेन किंवा मी स्वतः जेव देईन म्हणे.
कोण म्हटलं? पितामह भीष्माने प्रतिज्ञा केली. जशी प्रतिज्ञा केली तशी महाराजांकडे पांडवांच्या कळपामध्ये महाराज वातावरण गरम झालं. सगळं टेन्शन मध्ये. द्रौपदीचं आपलं चाललं होतं अमृतमूळ. ब्रह्ममुहूर्तावर उठली आणि तिने महाराज आपला रोजची दिनचर्या चालू आहे. भगवान परमात्म्याची मूर्ती हातात घेतली. भगवान परमात्म्याला ती बोलू लागली. भगवान परमात्म्याला स्नान घातलं आणि बोलू लागली. ती पूजा वगैरे केली. पांडव म्हटले आले द्रौपदीला म्हणतायत, द्रौपदी तुला प्रतिज्ञा कळाली नाही का? द्रौपदी म्हणली कसली प्रतिज्ञा? भगवान परमात्मा पाठीमागे अशी उभी होती आणि भगवान परमात्मा म्हणले देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. मला काय काळजी म्हटलं? भगवान परमात्मा माझा भाऊ आहे, पाठीराख आहे, मला काय काळजी? भगवान परमात्मा जरी ती द्रौपदी मी जरी तुझा भाऊ असलो, प्रतिज्ञा कोणी केली तुला कळालं का? ती म्हणली मग तुला काय जेवायला इथं बोलवले? अधिकार होता महाराज, अधिकार संपन्न स्त्री होती. देव म्हणला ह्याच्यामध्ये मी काहीच करू शकत, तुलाच सर्व करायचं. देव म्हणला नक्कीच मी तुझी बहीण आहे ना? द्रौपदी देवाला म्हणते. ते म्हणलं काय तुला शंका? मग आलेलं संकट निवार ना. ते म्हणलं ही संकट मला निवरता येत नाही. का निवरता येत नाही? तुला जायचंय म्हणे. त्यांनी सांगितलं 11 योक्ष सैन्य त्या ठिकाणी पारा देऊन आहे आणि त्या ठिकाणी मला जाऊन देवा राहिलं तर रक्षाबंधन आलं किंवा भाऊबीज आले तर काही दक्षिणा वगैरे टाकू नको, पण असं मारायचा प्लॅन करू नको. कोण म्हणताय? द्रौपदी देवाला म्हणते काही काळजी करू नको. मी असताना काळजी करायची काय गरज आहे? तिने मला काही काळजी करायची नाही. देव राखे तया मारी कोण न मोडे काठा हिंडतावन. द्रौपदीने सांगितलं काही नाही देवा मी जाते, पण माझी एक विनंती आहे, तू मला खांद्यावर घेऊन गेलास तर जाईल. महाराज तू पाठे ब्रह्ममुहूर्तावरती महाराज द्रौपदी महाराज या दुर्योधनाच्या कल्पामध्ये गेली आणि पितामह भीष्म पर्णकुटीपर्यंत गेली. देवाने सांगितलं त्या ठिकाणी गेल्यानंतर फक्त नमस्कार करायचा, पण नमस्कार करत असताना हातातील बांगड्याचा आवाज करायचा. विठ्ठल 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 विठ्ठल. द्रौपदी पितामह भीष्माच्या पर्णकुटीच्या बाहेर गेली, मला नमस्कार केला आणि कंगन वाजवले. पितामह भीष्म म्हणत रोज ब्रह्ममुहूर्तावरती देवाची तपस्या प्रार्थना करायची आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर द्रौपदीने नमस्कार केला आणि ती महाराज खूप अधिकारी माणूस आणि दयाळू माणूस. जसे द्रौपदी पाया पडले त्यांनी आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भाऊ. आणि आधी प्रतिज्ञा काय केली होती? मी आशीर्वाद आणि कृपेचा फरक तुम्हाला सांगतो. द्रौपदी महाराज आतमध्ये गेले, म्हणले पितामह डोळे उघडा. आधी देवाची करणी असती महाराज. त्या मात्राने डोळे उघडले, म्हणजे द्रौपदीचा आवाज ऐकल्यासारखं वाटतो. पितामह भीष्मांनी उघडले आणि पाहिलं, म्हणजे द्रौपदी तू इथं कशी? त्यांनी सांगितलं मी कशी आली काय आली तुम्ही सगळं सोडून द्या, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. काल जी प्रतिज्ञा केली ती खरी का आत्ताचा आशीर्वाद खरा? पितामह भीष्मांना घाम फुटला. महाराज पितामह भीष्मावर भगवंताची अशी कृपा होती महाराज, मी आताच तुम्हाला सांगून गेलो. ज्या पितामह भीष्माला गंगेचा प्रवाह थांबण्याचा अधिकार आहे तेवढं सामर्थ्य आहे. आशीर्वाद दिल्यानंतर खरा होणार नाही का? नक्कीच खरा झाला असता. महाराज त्यांनी सांगितलं तुला इथं घेऊन आली म्हणजे तू एकटी नाही, नक्कीच तुला भगवान परमात्म्याने घेऊन आले. त्यानं सांगितलं नाव सांग, नाव सांग. त्याने म्हणले नाव सांगायला काय केलंय? त्यांनी सांगितलं माझं नाव सांग. तुम्ही जा बाहेर पर्णकुटीच्या बाहेर जाऊन पहा. जसे पितामह भीष्म बाहेर आले देव त्या कोपऱ्यात द्रौपदीच्या चपला घेऊन थांबले होते. महाराज पितामह भीष्माने लोटांगण घातलं आणि पितामह भीष्म म्हणतात देवा कोण करील तुझा हे वारे? तुला असं वाटतं ना की पांडवाच्या केसाला पण धक्का लागला नाही पाहिजे देवा. आता ह्या पितामह भीष्मांचं मरण जवळ आले. आता या पितामह भीष्मांचं मरण जवळ आले. हा झाला आशीर्वाद आणि कृपा. कृपा वेगळी. जर अंतःकरणात भगवान परमात्मा म्हणतो की अंतःकरणातनं जर ज्ञानेश्वरीचा व्यासंग केला ना महाराज भगवान परमात्मा कृपा करतो. अभंगाचं पहिले
काय म्हणतात नाथ बाबा, अंतकरणामध्ये भावयुक्त जर महाराज ज्ञानेश्वरीची सेवा केली, भगवान परमात्मा कृपा करतो. एकदा भगवान परमात्मा कृपा केली महाराज, भगवान परमात्माच्या कृपेसाठी मला 3च गोष्टीची गरज आहे. मी काही त्याच्यामध्ये जास्त विस्तार नाही करणार, पण सांगून जातो. भगवान परमात्म्याची कृपा करण्यासाठी, मिळवण्यासाठी किंवा भगवान परमात्माला प्राप्त करण्यासाठी 3 गोष्टीची गरज आहे. एक प्रामाणिकता, दुसरी अनन्यता आणि तिसरी अल्पसंतुष्टता. भगवान परमात्म्यासाठी काय लागतं? त्याची प्राप्ती करण्यासाठी, त्याच्या कृपेसाठी काय लागतं? एक माणूस भगवान परमात्म्याशी प्रामाणिक असला पाहिजे. हा नरदेह भेटलाय ना, त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. अनन्यता, जसा की मासा पाण्याशी अनन्य आहे. एक पारिजात नावाचा पक्षी आहे, माहिती ना तुम्हाला? हा, ते खालचं जमिनीवरचं पाणी पितं का? तसा तो पाण्याशी अनन्य आहे. अजून बरेच उदाहरण आहेत बाबा, पण ऐका. तसं भगवान परमात्म्याचा जर प्रामाणिकपणे त्याच्याशी अनन्यता दाखवली आणि अल्पसंतुष्टता, महाराज माणसाला किती जरी मिळालं तरी माणूस काही समाधानी आहे का? आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस माणूस शून्य असतो. आज 4 चाकी गाडी, बंगला, पण ते थांबायचं नाव घेतं का? पण भगवान परमात्म्यापर्यंत गेल्यानंतर हे मन आहे ना, मन स्थिरावलं पाहिजे. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, ती अल्पसंतुष्ट झाली. आता परत काही नाही, आता परत काही मागायचे नाही. आणि मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई, काही मागायचं नाही मला. आणि भगवान परमात्म्याची 1984 मध्ये गुरुजींच्या मुखातून ऐकला दृष्टांत सांगतो. 1984 मध्ये सुखलाल स्वामींची कथा झाली महाराज पंढरपुरामध्ये. आपण काय करतो माहिती का? एखादा अनुभव जो भगवंताविषयी आला, लोकांना सांगत चालतो. सांगू नका महाराज. का सांगू नका? कारण मला त्या ठिकाणी पुण्याचा महाराज नाश होतो. आणि त्या कथेमध्ये महाराज एक व्यक्ती, कथा झाल्यानंतर महाराज सुखलाल स्वामींकडे आला आणि त्यांना सांगू लागला, स्वामीजी माझ्या जीवनात एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? प्रश्न असा आहे, भगवान परमात्मा साक्षात माझ्या ताटामध्ये येऊन जेवला. भगवंताची कृपा खूप झाली. रोज भगवान परमात्मा यायचा, माझ्या ताटात 2 घास खायचा, निघून जायचा. पण महाराज काही दिवस झालं भगवान परमात्मा येतच नाही महाराज. मी त्याला आवाज देऊन, त्याला हाक मारून थकलो महाराज. भेटीची आवडी होता वेळ मन, पण महाराज भगवान परमात्मा काही येत नाही. लागले ते ध्यान जीवे जीवा, भगवान परमात्मा काय येत नाही? महाराज सुखलाल स्वामींनी दिलं उत्तर बघा. त्यांनी सांगितलं, भगवान परमात्मा आला हा अनुभव तुम्ही कुणाकुणाला सांगितला? त्यांनी सांगितलं, जेवढे माझ्या जवळचे तेवढ्याने सांगितलं. त्यांनी सांगितलं, इथंच पाप पुण्याचा नाश झाला. आपल्या जीवनामध्ये भगवंताविषयी जर एखादा गोष्ट घडली, अनुभव आला, लोकांना सांगत फिरू नका महाराज. तो अनुभव जपून ठेवायचा प्रयत्न करा. एकदा भगवान परमात्मा जर आपल्यावर रुष्ट झाला तर परत महाराज भगवान परमात्मा भेट देईल का? देणार नाही. म्हणून जीवनामध्ये जर एखादा अनुभव आला, भगवंताची कृपा झाली, सांगत फिरू नका. आणि अजून एक सांगतो, आपण काय म्हणतो पत्रिकेमध्ये लिहिले बघा, अन्नदाते, लिहू नका. आपण अन्न देणारे कोण आहोत? तोची एक दान शूर जाता, त्या सरकार दादा कोणी आहे का? हा, तुम्ही संत पंगत लिहा, काही अडचण नाही. तुम्ही अन्नदाते लिहू नका. का लिहू नका? कारण त्या ठिकाणी पुण्याचा नाश होतो महाराज. विठाला विठाला भाव धरुणी आवाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. भगवंताची कृपा सांगताना बघा महाराज, भगवंत किती कृपाळू आहे महाराज. भगवान परमात्म्याने सर्व जीवांचा विचार केला. कासवेचे बाळ वाडे कृपा दृष्टी दुधा नव्हे अंग संगत. महाराज कासवाच्या बाळाला कधी कासवाला कुणी स्तनेंद्रिय पाहिले का? पण महाराज भगवंत एवढा कृपाळू आहे, त्या कासवाच्या डोळ्यामध्ये ताकद दिली महाराज. कासवाच्या आणि कासवाच्या पिल्ल्याची दृष्टादृष्ट झाली ना महाराज, त्या कासवाच्या पिल्ल्याचं पोट भरलं. एक क्रौंच नावाचा पक्षी महाराज, भगवान परमात्म्याने त्याच्या कंठामध्ये ताकद दिली. क्रौंच नावाचा पक्षी महाराज समुद्राच्या किनाऱ्यावरती प्रस्तुत होतो आणि हजारो किलोमीटर ते करडीचं पीक खाण्यासाठी, तो करडीचं पीक खातो. आणि त्या करडीचं पीक खाण्यासाठी तो हजारो मैल किलोमीटर जातो. आणि इकडं काय, तर लहान बाळ जर जन्माला आला असेल, त्याला भूक लागत असेल का बाबा? नक्कीच भूक लागते. आईच्या उदरात आहे तोपर्यंत आईच्या अन्नामधून त्याला अन्न मिळत असतं. पण जन्माला आल्यानंतर ते महाराज त्याला भूक लागणारच. ते क्रौंच नावाचा पक्षी महाराज हजारो मैल दूर गेल्यानंतर महाराज
ज्या वेळेस त्या बाळाला भूक लागते ना, पिल्ल्याला, त्या पिल्ल्यानं ज्या ठिकाणी, ज्या दिशेने आई गेली ना महाराज, त्या ठिकाणी फक्त आवाज द्यावा महाराज, आणि त्या तिकडून त्या आईनं आवाज ऐकावा, आणि ज्या दिशेने पिल्ल्याचा आवाज येतो ना त्या ठिकाणी का होऊन आवाज द्यावा आणि त्या बाळाचं पोट भरावं. एवढा माझा भगवान परमात्मा कृपा, एवढा भगवान परमात्मा कृपा करतोय. आपल्यावर कृपा कमी केली का हो? अजून एक कृपा सांगतो. भगवान परमात्मा किती कृपाळू आहे का बघा. देवाचं नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीचं पालन पोषण करणं ह्यात काहीच नवल नाही. मी काय ऐकतो, मी काय बोलतोय स्पष्ट नीट ऐका. आता तुम्ही इथं कीर्तनात बसलात ना, तुमचं पालन पोषण करणारा ह्यात भगवंताचं काहीच नवल नाही, माहिती काहीच कृपा नाही का, तर तुम्ही त्याचं नामचिंतन करताय. पण भगवान परमात्म्याचं कृपळ पण ऐका. जे भगवान परमात्म्याला दिवस रात्र अस्तित्व नाकारतात ना, जे नास्तिक आहेत ना, त्यांची पण महाराज अन्नाची सोय भगवान परमात्मा करतो. एवढा भगवान परमात्मा कृपळ. विढाला विढाला महाभारताचा प्रसंग महाराज खूप गोड प्रसंग आहे बघा. विराणी प्रकरणातील प्रसंग आहे, युद्धाचा महाराज प्रसंग आहे. आणि महाराज अर्जुनाच्या समोर त्या ठिकाणी महाराज प्रसंग आलेला आहे. अर्जुनाने समोर महाराज दोन्ही कौरवाचे आणि पांडवाचे रथ समोरासमोर आहे. आणि अर्जुनाला पितामह भीष्म दिसले, आपले गुरु द्रोणाचे दिसले, सगळे माझे भाऊ वगैरे दिसले. आणि पाहिलं तर महाराज अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आला. आणि पाणी आल्यानंतर महाराज तो भगवंताला म्हणला, भगवंता हे गांडीव धनुष्य, मला काही युद्ध करायचं. कोण म्हणतंय? आणि आधी बाणागणी सगळ्यांची मूर्ती उडवतो. कोण उडवतो? अर्जुनच बोलला, दुसरं कोण बोलणार आहे? तो क्रोध होता. आणि ज्यावेळेस समोर आल्यानंतर माया प्रगट झाली महाराज. अंतःकरणामध्ये महाराज पाझर फुटला आणि ते सांगितलं, आता कुणाला मारू? माझ्या गुरूंना मारू का चुलता पितामह भीष्मांना मारू? कुणाला मारू? त्याने सांगितलं, देवा हे सगळे माझेच आहेत, माझ्याच आले काही धनुष्याला बाण लावणं होणार नाही आणि ह्यांना मारणं होणार नाही. अर्जुन रडत बसला. देवाने सांगितलं, महाराज अर्जुना, देवाने महाराज पूर्ण विश्वरूप प्रकट केलं. तुझं कुणीच नाही सांगितलं. आपलं खरं तसं कुणीच नसतं. नो हे तुझा हा परिवार द्रव्यदाराशन भंगरू, तुझं कुणी नाही. तुला युद्ध करायचंय, तुझं एक कर्म आहे, तुला करायचंय. आणि महाराज जी गीता भगवान परमात्म्यानं कुरुक्षेत्रामध्ये सांगितली, आणि जो अर्जुनाला प्रश्न पडला हेच नाथ बाबांगाच्या दुसऱ्या चरणात
येथे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनीशी. आवाज कमी करू नका. झाले 10-15 मिनिट. प्रश्न पडल्यानंतर महाराज भगवान परमात्म्याने उत्तर दिलं आहे का? भगवान परमात्मा म्हणतात तू ज्यांना मारतोस ना ते तुझे कुणीच नाही. कुणाचे? तू काय करतोस महाराज? तू कुणालाच मारत नाहीस. तू त्यांच्या देहाचा जो तुझ्या कुणीच नाही. तू म्हणत असेल ना माझ्या चुलता माझा भाऊ, हे कुणी नाही मारत. बघा आत्मा हा कधी मरतो का? भगवान परमात्मा म्हणतोय नैनं छंदंती शस्त्राणी नैनं दहती पावक न चेनन क्लेदयंत यापो नो शोषयती मारुता. महाराज तू कुणालाही मारत नाही. तू मारूच शकत नाही का? हा आत्मा महाराज अजरामर आहे. तो कधी मरल का? तो मरू शकत नाही. ते देह बदलेल पण मरत नाही. भगवान परमात्म्याने सांगितल्यानंतर धनुष्याला बाण लावला. महाराज बाहेर उतरला. सगळ्यांना माहिती पण मला बोलवलंय सांगण्यासाठी. बरोबर आहे की नाही? हा 1 तास घेतला. राहिलेले 10-15 मिनिटं आहेत. शेवटच्या 2 चरणाचा नक्की विस्तार बघू. पण ज्याला भगवान परमात्म्याने 2 हात दिले, ज्याला भगवान परमात्म्याने श्रीमुख दिलंय, नुसतं मुख नाही म्हणलं श्रीमुख म्हणलंय. बघा लक्षात ठेवा. त्याने काय करा 2 हात वर, हाताने टाळी आणि मुखाने नाम. चला बडे बडे सावधान. आजपर्यंत लई सुट दिली तुम्हाला. हात वर राहू द्या. मी चहा पिऊन येतो. काळजी करू नका. सर्वांनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे. राहिलेल्या 10 मिनिटांमध्ये आपण शेवटच्या 2 चरणात धावत्या वेगात विस्तार करण्याचा प्रयत्न करू. विडंबर कुमार